सरकारी योजनेतून मिळालेली जमीन मुलांच्या नावे करताना कधी अडचणी आल्याचं ऐकले का? किंवा असं कधी वाटले का की अरे बापरे, नजराणा रक्कम भरावी लागेल आणि म्हणून मग ते काम तसंच थांबवलं गेलं? थांबा. आजच्या चर्चेत आपण महाराष्ट्र शासनाचा एका एकदम नवीन आणि खूप महत्त्वाच्या परिपत्रकावर बोलणार आहोत. यातून काय कळणार आहे? एकतर सरकारी वाटप जमिनीचं कुटुंबात वाटप किंवा हक्कसोड पत्र करताना आता नजराणा का भराव्या लागणार नाही? कुटुंब म्हणजे नक्की कोण? कायद्यानुसार त्याची व्याख्या काय आहे? आणि हो, मृत्यूपत्र करताना कोणती एक मोठी चूक टाळायला हवी? या सगळ्याची सोपी स्टेप बाय स्टेप प्रक्रिया काय आहे हेही समजून घेऊ. आणि हो, अशीच उपयुक्त माहिती हवी असेल तर आपला महसूलशाही चॅनल लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे आम्ही कोणतेही शुल्क घेत नाही. आणि हो, ही चर्चा शेवटपर्यंत नक्की बघा, कारण मध्येच आपण एक अत्यंत महत्त्वाची स्टेप बाय स्टेप माहिती देणार आहोत जी खूप उपयोगी पडेल. चला तर मग कायद्याचं आणि फायद्याचं बोलूयात. चला सुरुवात एकदम मुळापासून करूया. अनेक भूमिहीन, माजी सैनिक आणि गरजू लोकांना शासनाकडून जमीन मिळते, पण तीच जमीन पुढच्या पिढीला म्हणजे स्वतःच्या मुलांना देताना अनेक अडचणी येतात असं आपण ऐकतो. यावर शासनाने काही नवीन निर्णय घेतलाय का? अगदी बरोबर. महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम 1961 नुसार सरकार काय करतं, जी अतिरिक्त जमीन असते ना ती गरजू घटकांना वाटप करतं. पण अडचण तेव्हा यायची जेव्हा या जमिनीचं कुटुंबातच वाटप करायचं असेल, म्हणजे वारसा हक्काने, हक्कसोड पत्राने किंवा मृत्यूपत्राने. यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आणि नजराणा रक्कम भरावी लागायची. पण आता 28 जानेवारी 2026च्या नवीन शासन परिपत्रकामुळे खूप मोठा दिलासा मिळालाय. हा नजराणा शब्द सारखा येतोय, हा नेमका काय प्रकार आहे आणि तो आता का भरावा लागणार नाही? यामागे काय कायदेशीर कारण आहे? नजराणा म्हणजे बघा, सरकारला द्यावी लागणारी एक प्रकारची हस्तांतरण फी किंवा प्रीमियम. माझ्या अनुभवातून सांगतो, ही रक्कम खूप मोठी असायची आणि त्यामुळे अनेक कुटुंब कायदेशीर वाटप करणं टाळायची. पण नागपूर उच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार घेऊन शासनाने आता स्पष्ट केलंय की कुटुंबातील सदस्यांमध्ये होणारं वाटप, हक्कसोड किंवा वारसा हक्काने होणारा बदल हा हस्तांतरण म्हणजेच ट्रान्सफर या व्याख्येत येतच नाही. अच्छा. आणि जे हस्तांतरणच नाही त्यावर नजराणा कसा लागणार? बरोबर की नाही? बरोबर. त्यामुळे आता कुटुंबांतर्गत व्यवहारासाठी नजराणा पूर्णपणे माफ झाला आहे. आणि इथे एक क्विक फॅक्ट सांगतो. हा नियम महाराष्ट्र जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम 1961च्या कलम 27 अंतर्गत वाटप झालेल्या जमिनींना लागू होतो. वा, भारी माहिती दिलीत. आपल्या गावात कोणाला असा अनुभव आला आहे का? आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि हो, अशीच कायद्याची आणि फायद्याची माहिती मिळवण्यासाठी महसूलशाही चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा. एक मोठा गैरसमज आहे लोकांमध्ये की सरकारी योजनेतून मिळालेली जमीन कधीच विकता येत नाही किंवा दुसऱ्याला देता येत नाही. यात किती तथ्य आहे? हा ना, एक अर्धसत्य गैरसमज आहे. मुळात या जमिनी गरजू कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी असतात. त्यामुळे त्या सहज विकता येऊ नयेत हाच शासनाचा हेतू असतो आणि तो योग्यही आहे. पण आता या नवीन परिपत्रकाने हे स्पष्ट केलंय की कुटुंबातल्या कुटुंबात तिचं वाटप करणं हे विकणं किंवा देणं नाहीये. ते हक्काचं विभाजन आहे. आणि जर कुटुंब बाहेर हस्तांतरण करायचं असेल तर ते आजही जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने आणि नजराणा भरून शक्य आहे. अच्छा. त्यामुळे जमीन कायमची लॉक झाली असं अजिबात नाही. तुम्ही कुटुंब म्हणालात, पण कायद्याच्या भाषेत कुटुंब म्हणजे नक्की कोण? म्हणजे यात लग्न झालेली मुलगी येते का, की फक्त मुलगा आणि सून? रक्ताचं नातं की कायद्याचं नातं? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण सगळा खेळ याच शब्दावर आहे. या परिपत्रकात स्पष्ट म्हटलं आहे की कुटुंब म्हणजे महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम 1961च्या कलम 4 मध्ये दिलेल्या व्याख्येनुसार असलेलं कुटुंब. यात साधारणपणे व्यक्ती स्वतः, पती किंवा पत्नी आणि त्यांच्या अज्ञान मुलांना धरलं जातं. अज्ञान मुलांना? हो. प्रत्येक प्रकरणात नक्की कोण समाविष्ट आहे हे तपासावं लागतं. पण या व्याख्येनुसार जे कुटुंबात येतात त्यांच्यातील हस्तांतरणाला नजराणा लागणार नाही. आणि इथे दुसरा क्विक फॅक्ट. या संपूर्ण बदलाचा मुख्य आधार कोणता आहे माहिती आहे? नागपूर उच्च न्यायालयाचा रिट याचिका क्रमांक 28-15-2002 मधला 30 जून 2003चा निकाल. अरे वा, म्हणजे खूप जुना निकाल आहे हा. हो, पण त्याची अंमलबजावणी आता होतीये. ही माहिती ऐकल्यावर आपल्या जमिनीच्या कागदपत्रांची तपासणी करणार का? कॉमेंटमध्ये हो किंवा नाही असं नक्की लिहा. समजा एका शेतकऱ्याला ही जमीन त्याच्या 2 मुलांच्या नावे करायची आहे, तर त्याने काय करायला हवं? आम्हाला सोप्या भाषेत स्टेप बाय स्टेप सांगाल का? नक्कीच.
चला स्टेप बाय स्टेप बघूया. स्टेप 1. कागदपत्रे गोळा करा. जमिनीचं मूळ वाटप पत्र, अद्ययावत सातबारा आणि फेरफार उतारा तयार ठेवा. स्टेप 2. कायदेशीर दस्त बनवा. दुय्यम निबंधक कार्यालयात जाऊन कुटुंबातील सदस्यांमध्ये रीतसर नोंदणीकृत वाटप पत्र म्हणजे पार्टिशन डीड किंवा हक्क सोडपत्र म्हणजे रिलिंक्विशमेंट डीड तयार करा. स्टेप 3. तलाठ्याकडे अर्ज करा. हा जो तयार झालेला नोंदणीकृत दस्ता आहे तो आणि इतर कागदपत्रांसोबत तलाठी किंवा तहसील कार्यालयात 7/12वर नोंद घेण्यासाठी अर्ज करा. स्टेप 4 आणि ही सगळ्यात महत्त्वाची आहे. कोणती? परिपत्रकाचा उल्लेख करा. अर्जामध्ये आवर्जून महाराष्ट्र शासनाच्या या परिपत्रकाचा याचा उल्लेख करा आणि स्पष्ट सांगा की या व्यवहाराला नजराणा लागून नाही. आणि शेवटची स्टेप 5. पाठपुरावा करा. नावांची नोंद झाली आहे की नाही याचा पाठपुरावा करून नवीन 7/12 उतारा घ्या. हे लक्षात ठेवलं तर पुढे मोठा फायदा होईल. एक अजून गैरसमज आहे. लोकांना वाटतं मृत्यूपत्र केलं म्हणजे सगळं सोपं झालं, आता काहीच करायची गरज नाही. हे खरे आहे का? नाही. इथेच खरी मेख आहे. या परिपत्रकात एक गोष्ट खूप स्पष्ट केली आहे. जर मृत्यूपत्राद्वारे ही जमीन तुमच्या कुटुंब घटकाव्यतिरिक्त इतर व्यक्तीला दिली, उदाहरणार्थ एखाद्या मित्राला किंवा दूरच्या नातेवाईकाला, तर ते हस्तांतरण मानले जाईल आणि त्यावर शासनाच्या नियमानुसार नजराणा रक्कम भरावीच लागेल. अरे देवा. हो, त्यामुळे मृत्यूपत्र कोणाच्या नावे करत आहात हे खूप महत्त्वाचं आहे. ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. महसूलशाही चॅनलवर आम्ही असेच गैरसमज दूर करतो, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर आज आपण एक जबर माहिती घेतली. थोडक्यात सांगायचं तर शासनाने वाटप केलेल्या जमिनीचं कुटुंबात वाटप, वारसा नोंद किंवा हक्क सोड करण्यासाठी आता नजराणा भरावा लागणार नाही. कुटुंब म्हणजे काय हे कायद्यानुसार समजून घ्या आणि मृत्यूपत्र करताना काळजी घ्या. अगदी. एक गोष्ट लक्षात ठेवा, सरकार योजना आणते पण खरी ताकद आपल्या हक्कासाठी जागरूक राहण्यात आहे. कायदा समजून घेतला तर फसवणूक टळते आणि हक्क मिळतो. तुम्हाला महसूल आणि कायद्यांबाबत सोप्या भाषेत मार्गदर्शन हवंय? मग आपला महसूलशाही यूट्यूब चॅनल तुमच्यासाठीच आहे. अशीच उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका. पुढच्या भागात कोणत्या विषयावर माहिती हवी आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आमच्या व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपमध्ये सामील व्हा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. आणि हो, हा व्हिडिओ आपल्या गावातल्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये जरूर फॉरवर्ड करा, जेणेकरून माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल. आपणही कोणाची तरी मदत करून आशीर्वाद कमवा. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. आवडला असेल तर तो इतरांनाही जरूर शेअर करा. आज इथेच थांबूया. लवकरच भेटू पुढील भागात. धन्यवाद. जय महाराष्ट्र.